त्यांनी रात्रीच मला सांगितलं भैया दररोज मंदिरमध्ये चोरी व्हायची, मी डाव ठेवून पकडलं म्हणजे चोराला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलो म्हणजे साहेबांनी सांगितलं मग शेजारी तू आणि त्याला म्हणजे तू काय त्याचा अर्थ काय दुसरा हां दुसरा विषय पार्किंग पैसे मोबाईल चोराला पकडलं का कार्यकर्ते पकडलं करवर म्हणून बेट अंमल करा त्यांना फोन केला साहेब असा असा मोबाईल चोर पकडला तुम्ही या तू आधी पोलीस स्टेशनला ये त्यानं मला साहेब मी येतो ही चोर जाईल की नाही ना तू ये साहेब तुम्ही या आपण दोघंजण ह्याला धरून नेऊ आणि मग काय बोलू आपण त्याच्या भावाला फोन लावा नगर होता तुझा भाऊ लय ढवळाढवळ करायला त्याला समजून सांग याचा अर्थ काय याचा अर्थ काय अशा पोलिसांना मारण्याचं काम ह्या तुळजापूरच्या जनतेने केलंय 2 वेळेस तुळजापूरचं पोलीस स्टेशन पेटवण्याचा महाराष्ट्रामध्ये इतिहास आहे ही अशी घटना घडू नये जर असे कोणी भ्रष्ट अधिकारी मुजोर अधिकारी असतील त्यांचा माज जिरवचं काम ह्या तुळजापूरच्या जनतेने केलेलं आहे हे लक्षात ठेवा पोलीस मित्र म्हणून आमच्याशी काम करा आमच्याशी जर पंगा घेतला तर तुम्हाला नंगा करायला वेळ लागणार नाही ती डिपार्टमेंट जरी असलं तरी आम्ही भेट नाही काय लावलं या तुळजापूरच्या पुण्य पावन नगरीमध्ये दररोजच्या चोऱ्या रोज माता भगिनी येऊन रडून जातात हे आमच्यासाठी लज्जास्पद आहे आम्ही महाराष्ट्रभर काम करतो आम्हाला फोन येतात अरे कसलं काम करताय तुम्ही दररोज चोऱ्या आहेत आम्हाला दररोज शिव्या बसतात काय अर्थ ह्याला की तुम्ही गांभीर्य घ्या आमचं पोलीस डिपार्टमेंटवर विश्वास नाही जोपर्यंत ही मुजोर 2 अधिकारी जात नाहीत तोपर्यंत ह्या जनहित संघटनेचं इथून मंडप हलणार नाही साखळी उपोषण थांबणार नाही हे ठामपणे सांगतो मी तुम्हाला आमची तीव्र आंदोलन असतील पुढची आणि रक्षकाचं भक्षक बनत असतील तर आम्हाला देणं घेणं नाही असले डिपार्टमेंट असले भ्रष्ट अधिकारी तुळजापूरमध्ये नको आहेत आम्हाला तात्काळ यांची उचलबांगडी झाली पाहिजे दररोज एक महिला रडून चालली म्हाताऱ्या बायका रडून चालल्या 42 तोळं सोनं गेलं 2 महिन्यामध्ये आयुष्यभर त्या घडत घातली काय तिचे कपडे फाटले मध्ये गेली गाडीमध्ये साडी ड्रेस घालून आली मग तिने मला बाईट दिली बरं मेरेसाठी आहे करणार त्यासोबत कोल्हापूरचे एक व्हिडिओ आहे माझा त्या महिला तुझा नवरा बाथरूमला उतरला होता तर 4 जण आले त्या बरीला अक्षरशः पायावरून ओढलं बाहेर बायपास सुनसान बायपास 7ची वेळ तर तिचा पाय अपंग होता त्या दिव्यांग महिलेला कुत्रासारखं मारलं अंगावर ओढून घेतलं निघून गेले थोडं आणि अशा 4-5 घटना आहेत ते सांगू शकत नाही तुम्हाला की तिथं महिलांना दिवसतर झालेलं नाही रोज फाडलेलं आहे तर मारहाण सोड्याकडे दररोजच आहे आता आंबेडकर चौकातून गेली ती बाई चिरचिर करायला लागली आम्हाला गाय आणणार म्हणजे माझं गेलं म्हणजे चोर आता मी तो दिसला चोर त्या CCTV तरी काहीच नाही हे करत असताना जर आम्ही जर जनजागृती करतो ही जनजागृती सारखं आहे स्वतः पियायला निवेदन आहे स्वतः जाऊन मी बोललोय माझ्यासोबत येऊन रेड करा मी सगळे धंदे दाखवायला तयार आहे हा हिंमत त्या पंकज शानेला म्हणतात तुम्ही चोर पकडून दाखवा द्या लेखी आम्हाला 24 तासात ती चोर आणून दाखवतो आम्ही तुम्हाला USP साहेबांच्या ऑफिसच्या कार्यालयाच्या बाजूला सगळा नांगारात चालतो बाजूलाच पूर्ण शेजारी चिटकून आहे सगळा अहो आम्हाला इकडे गावात राहून दिसतंय तुम्हाला तिथं शेजारी असून दिसत नाही का अहो तिथं काय एक प्रकार होत नाही असं सांगा एक असे पाय ठेवायला जागा नाही बाटली पडली नाही पुडी पडली नाही काय एक पडली नाही वस्तू तुम्ही गेल्यानंतर म्हणता डोक्याला हात लावता. आणि हे सगळं घडायला साहेब कशामुळे सांगतो 3000 रुपयाची ड्रग्सची पुडी आज 7000 रुपयाला झाली आणि 7000 आणायची कुठून म्हणून ही चेन चोरी आहे मंगळसूत्र चोरी आहे तुळजापूरचे तरुण पिढी बिघडाली याच्यामुळे अहो ही सोन्या चांदी पण ठीक आहे आता सोनं व्हायले चांदी व्हायले मारामारी व्हायले ड्रग्स व्हायले खून व्हायले आता उचलीची वाट बघायची का आज मला सांग मग ते पंकज शाने काय केलंय एखाद्या थोडा डोक्यावर परिणाम झालेल्या महिलेला चांगली घरची होती ती काय होऊ नये म्हणून ती पोलीस स्टेशनला आणलं ना त्याच्यावर तुम्ही जर असं करत असेल तर काय करायचं तुम्ही करायची कामं आम्हाला करावं लागेल पोलीस स्टेशनची काय गरज काय मग तुळजापूर ह्याच्यासाठी हे अधिकारी बदलून टाका त्यांच्यावर काय असेल ती कारवाई करा हा शांत तुळजापूर नको आहे का तुझा भावानीचं तुळजापूर पाहिजे प्रेरणा देणार हे काय गुन्हेगाराला प्रेरणा देणार आणि या तुळजापूरमध्ये पूर्वीचे जे दिवस आम्ही बघितले ते अतिशय साफ स्वच्छ सुंदर जनजागृती व्यवहारमध्ये सापडले एक माणुसकीच आहे त्यामध्ये कुठलाही राजकारण हे विषय लांबपर्यंत नाही आणि दुसरी गोष्ट प्रशासनाला मी आत्तापर्यंत कायदा सुव्यवस्थेचा प्रचंड आदर करणार माणूस माझी जनजागृती व्यसनमुक्ती
समाज व्यसनमुक्त झाला पाहिजे, कायदेशीर चालला पाहिजे, हे मी वारंवार टाकलेलं व्हिडिओ. सगळ्या अधिकाऱ्यांचा सन्मान आतापर्यंत माझा रेकॉर्ड तपासा 20 वर्षाच्या. मग बहिण तेव्हापासून सांगितलेलं आहे कायदा सुव्यवस्था आपण अगोदर पाळायची आणि मग ह्या ठिकाणी हे करत असताना सर जे काय प्रश्न घेऊन होते बेवारस लोकांचे, बेवारस मनोरुग्ण हा पूर्ण कंट्रोल सुटलेला असतो. त्यात मी हाताळतो कोणते प्रकार की महिला खास करून की ज्यांच्या वयस्कर किंवा तरुण महिला की त्यांच्याबाबत समाजामध्ये बलात्कार होतो. रात्री वडापाव देण्याच्या बहाणा नाही तर बलात्कार झालेला हे मी डोळ्याने बघितलं. त्याच्या अगोदर जे PI साहेब होते, आदरणीय बोकडे साहेब असतील, दराडे साहेब असतील, गाडगे साहेब असतील, काशी साहेब असतील, अतिशय सन्मानानं वागणूक देऊन स्टाफ जरी नसला तर त्यांची पद्धती होती सांगायची की शाणी साहेब प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, तो स्टाफ कमी आहे, काय करायचं आपण, म्हणजे बसून त्यांचे समजून घ्यायचे प्रश्न, समजून घेण्याची त्यांची प्रश्नाची हातोटी वेगळी होती. आज मी आपल्या सन्माननीय साहेबांना त्यांच्याबद्दल माझा व्यक्तिशा राग नाही, तर त्यांनी 5-6 वेळेस मी बघितलं ते प्रकरण घेऊन गेलं चोरीचं, खास करून चोरीचं मुद्दे म्हणा ही म्हणा, तर ते म्हणायचे असे करायचे बरं का. आता ही CCTV तपासून बघा, मला काय आरोप करायचा नाही, खोटायला म्हणून नाही, तेव्हा मला स्टंटबाजी करायची नाही, मला परिस्थितीला भरपूर काम आहे. तर त्यांनी म्हणायचे अरे हे सोपं आहे रे म्हणा, काय असलं म्हणायचे, चोरी झाली ते काय असलं म्हणायचे, हां मी चोर पकडून दाखव. आणि मला एकदम शॉक बसला, मला चोर पकडून दाखव आणि ह्या भाषेत मला बोलायला लागलं. माझं लिहिलेलं सदरक्षण आहे, खरं नाही आणि काय बस तू इथं परवाचं जे प्रकरण झालं गुलबर्ग्याची महिला त्याच्यावर 4 वेळेस अपमान झाला. मी ती महिलाचा एक मोर्चा निघाला, 4 वर्ष मुलीवर बलात्कार महिलेचा मोर्चा निघाला, तिने कव्हर करत होतो. त्याच्यामध्ये त्याला बोलवायचं कॉन्स्टेबलला तुम्ही विचारू शकता, लेट कॉन्स्टेबलला त्याला बोलवायचं, त्याला इकडे बोलवा म्हणजे, त्याला इकडे बोलवा, मला बस म्हणजे अरे हा तुझा व्यवसाय आहे म्हणजे, असं केलं हा तुझा व्यवसाय आहे लक्षात घे म्हणजे, मला कळतं म्हणजे सगळं व्यवसाय. ज्या पोरानं ज्या पंकजाने स्वतःच्या आईची पेन्शन आतापर्यंत समाजासाठी दान केली, माझी आई 75 वर्षाचे 35,000 रुपये पेन्शन दान करते, पुरीने ते खोलीकरण असेल अनेक गोष्टी तिथे मान्यवर आहे, ते खोटं बोलणार नाही. पत्रकारांना विचारा, या काही अधिकाऱ्यांना मी माहिती आहे टाकणार, या काही अधिकाऱ्याला मी व्यवसायाकडे जाहिरात माहिती नाही. घरातून उठतो पहाटे माझ्या डोक्यात चक्र चालू होतं की आज कोणतं काम आहे, आज कोणतं काम आहे. लोकांचे प्रश्न येतात, लोक घरापर्यंत येतात, त्यांचे प्रश्न सोडवायला जातो. प्रश्न कोणते, अपघातात मदत करा, ही करा ती करा. हे करत असताना साहेबांचं तुम्ही वर्तन होतं एखाद्या गाव गुंडाला, तडीपार गाव गुंडाला बोलण्यासारखं एकेरीवर, आणि ते पण एकदम टोकाच्या भाषेत तू करून दाखव, चोराला पकडून दाखव, दम लागतो ना त्याला, म्हणजे दम लागतो त्याला. अरे जनजागृती करणं पाप आहे का लोकशाहीमध्ये. पण ही प्रश्न मी त्यांना एकच म्हणलं, साहेब ही जी महिला आहे ना म्हणलं, वेगळी महिला तुम्ही म्हणलं ही 5 तास झालं मी त्याला घेऊन फिरतो म्हणलं, माझ्यावर काय वेळ असेल म्हणलं, तिला हँडल कसं करायचं म्हणलं. मग तुम्ही अक्का बोलवली, कोणतर आनंद निंबाळकर बोलवली, काय ते माझी माणसं म्हणलं, म्हणजे माझं काम बघून आलेले ते तुम्ही बोलवलं ना म्हणलं ह्यांना. बरं आता ह्याला सहकार्य कसं करायचं सांग म्हणलं, कसं निस्तारायचं. माझी मुलगी पुढे पडली मग मी घरी गेलो 2 मिनिटासाठी. मला म्हणजे काय रे म्हणजे व्हिडिओ काढून निघतो का म्हणजे, जे निस्तारतं ना आपल्याला निस्तारतं ना म्हणले, ठीक आहे निस्तार आलोच म्हणलं मी 2 मिनिटात. आल्या चालू केलं भाषेचं म्हणले, कसं निस्ताराचं तू किती पैसे देतो, ही शब्दशा खराब काय, CCTV काढून बघा तुम्ही, पैसे किती देतो म्हणले. मी म्हणलं साहेब मी 1,500 देऊ शकतो. 1,500 काय होतं म्हणले, त्याला जायला 6,000 लागतात म्हणले, ह्याला 1,500 द्यायला ही काय मामूली आहे का. आजच्या घडीला मी पदरचं काम करावं लागलं, 6 तास या महिलेसोबत आहे, 1,500 देतो म्हणून. बरं गाडीवाला मी ठरवला आहे, त्या अक्कासोबत जाणारी मी ठरवली आहे. हे करत असताना ह्यांची जर भाषा जर अशी असेल मग मला वाटलं की पोलीस स्टेशनला येण्यात काय अर्थ नाही. माझा व्यक्तिशा अपमान सोडा, पण हे माझ्या कार्याचा अपमान आहे. तर प्रश्न कोणते आहेत, का प्रायव्हेट प्रश्न आहेत, का फार लाभाचे प्रश्न आहेत, माझा व्यक्तिगत लाभ व्हायला लागला, का टेंडर गुत्तेदारी आहे, तर काय त्या बेवारस महिलेवर बलात्कार होऊ शकतो रात्री, म्हणून मी तळमळीने एवढं झटलो. आणि त्याचं पर्यावसन ही म्हणजे बोलण्यात झालं यांचं. त्यामुळे मला वाटलं ही कार्याचा अपमान आहे. मी अपमान सहन करत मोठा झालेलो किंवा काम करत इथपर्यंत आलेलो आहे. अपमान सोडून अजून तुम्ही मला 2 चापटा मारा, मला मी मारून घेतलं, पण तुम्हीच मारा, मला काही फरक पडत नाही. पण त्या महिलेला न्याय मिळाला, ही माझी सरळ सांस्कृतिक भूमिका होती. त्याच्यात माझं तिने एवढं खच्चीकरण झालं, मी म्हणलं जाऊ दे म्हणजे नको, ही समस्या नको, प्रश्न नको, नाही तुळजापूरचं सामाजिक काम नको. म्हणून ही एकमेव मला अनुभव आलेला. अगोदरच्या PI साहेबांचं मी अक्षरशः म्हणजे पायाकडून आम्ही आभार मानले. काशीद साहेबांचे प्रश्न समजून घ्यायची हातोटी होती. आज तुम्ही आहेत, तुम्ही ज्या पद्धतीने प्रश्न समजून घेताय, मला तुमचा पण अनुभव आलेला. प्रश्न समजून घ्यायची हातोटी आहे, एखादं काम नका होईना तर तोंडाला सांगतात की होऊ शकत नाही. पण प्रश्न समजून घेऊन त्या कार्यकर्त्याला खचवायचं का त्याला उभारी द्यायची ही ह्या प्रशासनाने ठरवलं पाहिजे. आम्ही म्हणतो ह्यांची ट्रेनिंग झाली पाहिजे. त्यासाठी यशदामध्ये ट्रेनिंग होते, तसं बाबा खरे कार्यकर्ते आल्यानंतर त्यांच्यासोबत कसं वागायचं, खरा कार्यकर्ता कसा ओळखायचा, डुप्लिकेट कार्यकर्ता कसा ओळखायचा, ही पण ह्यांनी ट्रेनिंग घेतली पाहिजे असं मला वाटतं. त्याचं पर्यावसन आज असं झालं की ती व्हिडिओ बघितल्यानंतर ही तुळजापूरची मान्य होती, माझं आंदोलन नाही. ही व्हिडिओ बघितल्यानंतर ह्यांना प्रत्येकाला वाटलं की ह्यांच्या गालात चापड बसली. मी सहज करायला गेलो होती, माझे उद्रेक झाला भावनेचा, अनेक वर्षाच्या भावनेचा दबलेला. तर तिने हातात घेतलं आंदोलन, बहुबांजी साहेब आले, भैया आले,
उत्तम नाना आले, सगळे आले मान्य म्हणजे आपण तू बाजूला सर आमच्या गाडावर तापट बसले. चोऱ्या माऱ्या आम्ही बघतोय म्हणजे काय खोटं नाही की कोल्हापूरची माता बहिणी राहिली, ती पंढरपूरची राहिली, साहेब तुम्हाला त्याला निर्गोस्त केलं माहिती होता. पण हां आता वाटमध्ये एवढी भयंकर ती वेगळं प्रकरण होतं. हां संघटना बसली होती. जर वागणूक देत असतात तोच विषय काय करायचा तुम्ही यांच्याकडे काय झालं त्याच्याविषयी